मुलगी शाप की वरदान भाग 1. ही कथा आहे एका मुलीची जी खूप शांत आणि सरळ विचारांची आहे. तिला सर्वांच्या मनाचा विचार करूनच वागणे पसंत आहे. चला तर सुरुवात करूया तिच्या कथेची. मुलगी नकोच, मुलगी होऊच नये असा दिवस रात्र जप करणाऱ्यांच्या घरात शेवटी एका मुलीचा जन्म झाला. कारण गर्भपात करण्यास आईचे वय कमी होते, त्यामुळे जन्माला घालण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून एका मुलीचा जन्म झाला. आईने रागात तिच्याकडे बघितले सुद्धा नाही. सर्व बायका तोंड वाकडी करून बोलत होत्या की मुलगा म्हणून जन्माला आली असती तर किती बरे झाले असते. एवढे चांगल्या तब्येतीची मुलगी नसावीच. शेवटी कसे बसे लोकांच्या समोर आईने 3 दिवसानंतर मुलीला जवळ घेतलं. मुलीचे वडील पहिले मूल आहे म्हणून पाहायला आले. त्यांना पण एकच मूल बस होतं आणि तोही मुलगा. पण मुलगी झाली त्यामुळे ऑप्शन नव्हता. आईला देखील मुलगी नकोच होती, कारण मुलगी झाली तर हिणवले जात असे. मुलगी झाली तर रागाच्या भरात काही जण तर बायकोला माहेरी सोडून देत. त्या भीतीने आईला मुलगी नकोच वाटायची. लग्नात मुलीला हुंडा द्यावा लागेल म्हणून लोक एकमेकांना चिडवत असे. पण त्या चिडवण्याचं हुंड्याच्या भीतीत रूपांतर होऊन माणसांच्या मनात दडले. शिक्षण शिकून काय करायचे? चूल आणि मूल सांभाळायचं हेच तर काम आहे. स्त्रियांना असे विचार बाळगून मुलींना शिक्षण शाळेत पाठवत नसेत. असेच विचार करणाऱ्या घरात जन्म झाला होता तिचा. त्यात भर म्हणजे बायकाच एक स्त्री असून एकमेकींना हिणवत असे. मुलगी झाली तर नवरा रागवेल की आपल्याला सोडून देईल ही भीती स्त्रियांना वाटत असते. तिचा जन्म हा नाईलाजाने झाला. त्यात ती तब्येतीने सुदृढ, म्हणजे अशा वाईट विचार असणाऱ्या यांच्या भाषेत ती जाडी. लोक मुलीला सांभाळत नाहीत असे म्हणून चिडवतील. या लाजेनं तिला सांभाळायला तिचे आई वडील तयार झाले. तिचे नाव ठेवण्यात आले नक्षत्रा. नक्षत्राला तिची आई साडेसाती समजत असे. तिच्यामुळे तिला लोक चिडवत असत. वडिलांना मुलगी नकोच होती म्हणून तिला गावी ठेवून दोघेही नाशिक जिल्ह्यात कामाला आले. गावी तिची आजी मुलगी आहे म्हणून रोज शिव्या देत असे. माझ्या मुलाच्या डोक्याला हुंड्याचा ताण देण्यासाठी कशाला जन्माला आली असे बोलायची. मरून का जात नाही असे म्हणून रोज मारायची. आणि त्यात नक्षत्राचे सदृढ शरीर सर्व मार खाऊन पण सदृढ राहत होते. ती लहान होती, पण तिला रोजची ही वाक्य ऐकून पाठ झाली होती. त्यांचा अर्थ तिला कळत नव्हता, पण काहीतरी वाईटच बोलते आजी हे कळत होतं. तिच्यानंतर मुलगा होईल या अपेक्षेत 5 वर्षे गर्भपात करून गणपती बाप्पाला नवस बोलून 5 वर्षानंतर घरात मुलगा झाला, म्हणजेच नक्षत्राचा भाऊ झाला. तिच्या वडिलांनी ब्राह्मणाला विचारून नाव ठेवले आदित्य. त्यानंतर आदित्य झाला म्हणून आईने वारस झाला म्हणून त्याला डोक्यावर घेतले आणि वडिलांना वंशाचा दिवा मिळाला म्हणून आकाश छोटे झाले असे वाटत होते. शहरातील सोबतची लोक आणि गावातील लोक देखील मुलगी झाली म्हणून गावी ठेवले आणि फक्त मुलगा जवळ असे बोलून हसत. म्हणून तिच्या वडिलांनी तिला नाशिकमध्ये सोबत घेऊन आले. नाशिकमध्ये तिचे वडील एका खाजगी कंपनीमध्ये ड्रायव्हर होते. नक्षत्र आता 5 वर्षांची झाली होती आणि आदित्य आत्ताच जन्माला आला होता, त्यामुळे त्याला आणि नक्षत्राला सांभाळणे आईला कठीण जात होते. म्हणून नक्षत्राच्या बाबांनी आणि आईने नक्षत्राला 1 वर्षाआधीच जवळच्या अगदी साध्या शाळेत शिकायला पाठवले. वडिलांना लोक नावं ठेवतील, मुलीला शाळा शिकवली नाही असे म्हणून ते 10वीपर्यंत शिकवायला तयार झाले. नक्षत्रा कधी शाळेत नाही जायचे असे म्हणून कधी रडत नसे. नक्षत्राला बाकी मुलांपेक्षा 1 वर्षाने लहान असली तरी खूप हुशार होती. ती कोणत्याही गोष्टी लवकर समजून घेत असे. ती वर्गातील हुशार मुलगी बनली. नाशिकमध्ये आले तरीही कर्मठ विचार अजूनही आईवडिलांची साथ सोडत नव्हते. रोज नक्षत्रावरून आईवडील भांडत होत असे. त्यामुळे नक्षत्रा आईवडिलांना खुश करण्यासाठी अगदी ते बोलतील तसेच नक्षत्रा वागत असे. आता नक्षत्रा 2रीत पास झाली होती. ती दरवर्षी पहिला नंबर पटकवत असे. म्हणून वडिलांच्या सोबत काम करणाऱ्या मित्रांनी नक्षत्राचे खूप कौतुक केले.
म्हणून मग नक्षत्राचे आई वडील नक्षत्राला चांगल्या शाळेत टाकायचे ठरवले आणि मुलं मुली एकत्र असलेल्या शाळेत न टाकता फक्त मुलींची शाळा असणाऱ्या शाळेत टाकले, कारण त्यांना मुलांसोबत राहून ती बिघडेल अशी भीती होती. पण नक्षत्राला काहीच वाटत नव्हते. कोणतीही असो, तिला फक्त शिक्षण घ्यायचे होते. ती एकही दिवस शाळा बुडवत नसे, कारण तिला शाळेत घरचा त्रास आठवत नसे. घरी रोज होणाऱ्या आईवडिलांचे भांडण आणि त्यात आदित्यने काही खोडकरपणा केला तरी आई नक्षत्राला रागवत असे, कधी कधी मारत देखील असे. तरीही नक्षत्रात सर्व विसरून नव्या शाळेत लवकरच मग्न झाली. आणि शाळेत नक्षत्राच्या मैत्रिणी खूप कमी होत्या आणि त्या फक्त कामापुरतेच बोलत. पण नक्षत्राने आणि कधीच मनावर नाही घेतले. शाळांना सुट्टी लागली की आईची मामाच्या गावाला जायची लगबग चालू होते. पण तिला मात्र गावी जाणे आवडत नसे. कर्मठ लोकांच्या विचारांची पूर्तता परिचित होती, पण त्यात भर पडली होती तिच्या मामाच्या तिच्याबद्दल असणाऱ्या घाणेरड्या विचारांनी. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला नक्षत्राची कथा? तर काय असेल मामाचे घाणेरडे विचार आणि नक्षत्राला का मामाच्या गावी जायचे नव्हते ते पुढील भागामध्ये पाहूयात. थँक्यू.